अनाधिकृत धार्मिक स्थळ कारवाई प्रकरणी धरपकड सुरू आहे। महंत सुधीर दास यांच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आज अनाधिकृत दर्ग्यासमोर मंदिर उभारण्याचा इशारा देण्यात आला होता। आमदार देव यांनी फरांदेंचाही पोलिसांशी त्या ठिकाणी वाद झालाय। फरांदे यांच्यासह आंदोलकांकडून हनुमान चालीसा पठण करण्यात आलं। आमदार देव यांनी फरांदेंचाही या ठिकाणी पोलिसांशी वाद झाला। त्या ठिकाणी हनुमान चालीसाचं पठण करण्यात आलंय। नाशिकच्या महंतांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं। अनाधिकृत धार्मिक स्थळ कारवाई प्रकरणी आता धरपकड सुरू आहे। या ठिकाणी आमदार देव यांनी फरांदे आणि पोलिसांमध्ये सुद्धा वाद झाला। नोटीस जी आहे ती 2024 मध्ये मिळालेली आहे आणि त्याची सुनावणी जी आहे ती 3 तारखेला आहे येता आणि 3 मार्चला ही सुनावणी झाल्यानंतर जे आहे त्याच्यावरती महानगरपालिका त्यांचं म्हणणं मांडणार आहे। 7/12 वरती आज ते जागेवरती नाशिक महानगरपालिकेचं नाव आहे। 98 साली त्या जागा मालकाने तिथल्या डेव्हलपमेंट करत असताना करारनामा करून ही जागा जी आहे ही महानगरपालिकेकडे वर्ग केलेली आहे। परंतु हा 24चा नवीन विषय जो आहे तो वरती आलेला असल्या कारणाने 3 तारखेला जे हिअरिंग होईल आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक विषय आहे की तिथं जी एक मजार जी जुनी आहे त्याबद्दल जे बोललं जात आहे, परंतु त्या ठिकाणी आता 7 पीर करण्यात आलेल्या आहेत। तर त्याच्यामध्ये देखील महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की त्या 7 मधला जो एक पीर जो आहे त्याचा एरिया देखील डिफाईन्ड आहे काही कागदपत्रांवरती। तो जो एरिया जो आहे तो कुठला आहे एक्झॅक्टली तो आम्ही आमच्या सर्वेअरला बोलून आणि त्या समाजातील काही धर्मगुरूंना बोलून आम्ही तो डिफाईन्ड करणार आणि ते डिफाईन्ड केल्यानंतर त्याच्यावरती आम्ही पुढची कारवाई करणार, निश्चित करणार अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन। पुढची कारवाई म्हणजे जे उरलेले 6 जे पीर त्या ठिकाणी अधिकचे बांधण्यात आलेले जे आहेत हे पीर जे आहेत हे नाशिक महानगरपालिकेकडून काढण्यात येतील किंवा त्या समाजाने स्वतःहून काढून घ्यावे। 7 दिवस या विषयावरती आम्ही सर्वजण जे आहोत हे थांबणार आहोत आणि 7 दिवसानंतर महानगरपालिकेने याच्यावरती लिगल अभ्यास केल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की आम्ही त्याच्यावरती लिगल अभ्यास करतोय आणि असं नको व्हायला की अजून कुठलं काही डॉक्युमेंट आमच्याकडनं बघण्याचं राहून गेलं आणि त्याच्यावरती कंटेम्प्ट कोर्टामधनं होईल आणि त्यामुळे महानगरपालिका सदर विषयामध्ये लक्ष टाकून निश्चित स्वरूपामध्ये स्थानिक नागरिकांना न्याय देईल। असंही कळतंय की वफने तिकडच्या 11 एकर प्रॉपर्टीवरती देखील दावा केलेला आहे। परंतु काय होतं की वफमध्ये स्थानिक नागरिकांना कुठलीच नोटीस येत नसल्या कारणाने नागरिक हे जे आहेत या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ राहत आहेत आणि त्यामुळे पुढच्या वफच्या दाव्यामध्ये स्थानिक नागरिक देखील महानगरपालिकेकडनं माहिती घेऊन जे आहे त्याच्यामध्ये लक्ष टाकतात। ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही म्हटलं की तिथल्या धर्मगुरूंना पण आम्ही बोलवणार आहोत महापालिका प्रशासन आणि त्याचं जी जुनी पीर आहे ते ठेवून बाकीचे काढणार। दुसरीकडे वक्फच्या कायद्याचं त्यांनी त्याच्यावरती ती जी जागा जी आहे ना त्या जागेवरती वफने दावा केलेला 2024ची नोटीस आहे महानगरपालिकेला, त्याच्या आधी कुठलीही नोटीस नाही आहे आणि त्यामुळे ही जी 2024ची नोटीस आहे त्याच्यावरती आता जे काही हिअरिंग चालू आहे महानगरपालिकेचं एक हिअरिंग त्यांचं झालेलं आहे आणि पुढचं हिअरिंग जे आहे ते 3 तारखेला आहे आणि त्या